मोशी कचरा डेपोच्या या इमारतीमध्ये HR म्हणून काम करणारे महेश कुंभारसुद्धा अडकलेले आहेत आणि महेश कुंभार कुठं आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे बंधू थेट संभाजीनगर इथून आलेले आहेत। महेश कुंभार हे 32 वर्षाचे आहेत। MBA त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि गेल्या वर्षभरापासून ते या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये कार्यरत होते। त्यांचे बंधू आता आपल्यासोबत आहेत। कधी तुम्हाला समजलं हे सगळी घटना? हे मला रात्री 1 वाजता कॉल आला होता वडिलांना। तर त्यांनी मला कॉल केला की तिथून HRचा कॉल आला होता, प्रॉब्लेम आहे, बोलवलं आहे म्हणून अचानक। तर मी वडिलांकडून नंबर घेतला आणि कॉल केला इथल्या HRला, त्यांच्या हेडला। तर त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे, बिल्डिंग कोसळलेली आहे, तर गंभीर समस्या आहे, तर तुम्ही जसे आहात तसे या म्हणून। तर मी रात्री 2:45 वाजता निघालो संभाजीनगरवरून आणि सकाळी इथं 9 वाजता पोहोचलो। कधीपासून तुम्ही संपर्क त्याला करत होते? घरातला कुणाचा संपर्क त्याच्याशी सुरू होता आणि त्याचा संपर्क होत नाही हे कधी लक्षात आलं? आता हे संपर्क मला परवा कॉल केला होता त्याला, माझ्या मिसेसचा आणि त्याचा कॉलवर बोलणं झालं होतं आणि त्याच्यानंतर संपर्क केलाच नाही आम्ही त्याला। मग रात्री कळालं, काल रात्री इथूनच कंपनीतून फोन आला, त्याच वेळेस कळालं। त्यावेळेस मी त्याला फोन लावून बघितले, फोन लागले नाही त्याचे। मी तातडीनं निघून आलो आणि त्याचे मित्र आहेत, यांना कॉल केला रात्री। तर त्याचे मित्र रात्री 3:30 वाजता इथं आले होते। शेवटचं कुणाशी बोलणं झालं होतं? कधी झालं? माझ्या मिसेसबरोबर झालं होतं शेवटचं बोलणं, 2-3 दिवस आधी। इथं आलेला हात काय समजले तुम्हाला? काय आता इथं जे लोक काढले गेलेत त्याच्यात तर माझा भाऊ नाही आहे। माझा भाऊ जे आता हे 8 लोक फसलेले आहेत ह्याच्यामध्येच भाऊ आहे माझा, व्यवस्थित बाहेर निघावा अशी अपेक्षा आहे मला। महेश कुंभार इथं आता अडकलेले आहेत आणि ते काहीतरी चमत्कार व्हावा आणि ते सुखरूप बाहेर यावेत अशी अपेक्षा त्यांच्या बंधूकडून व्यक्त केली जाते। कॅमेरामन विजयराव सनाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.